भाई एक सेकंड सुद्धा गाडी ठेवली नाही, लाईक 4च फोटो काढले पण चांगले काढले एकदम पोस्ट करण्यासाठी. गुड मॉर्निंग भावांनो, आज गोव्यामध्ये आमचा लास्ट दिवस आहे आणि इकडे गाडी धुवायचं काय काय सनरूफ पुसायचं. भाई आज फोटो व्हिडिओ चांगले यायला पाहिजेत. आज गोव्यामध्ये आम्ही असणार आहे 3-4 वाजेपर्यंत. जे मी आहे 2-3 पॉईंट राहिल्यात ते पूर्ण केल्यानंतर आम्ही जाऊ कोकणासाठी. कुठं 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 आला जामशेदपूरला रे बाबा. चेतन काय पाणी मारतं जसं की भाई पुरी गाडी धुवी आज. ये अपना छोटा हत्ती. आपली गाडी पहिल्यांदा भाई दुसरं राज्यात आली, ते पण 2 राज्य कर्नाटक आणि एक गोव्यामध्ये फिरली आपली. तर एवढे वर्ष म्हणजे आपल्या जिकडे फिरत होती. बघू आता नेक्स्ट टाइम कुठे ट्रिपला जायचा, तुम्ही सजेशन द्या. या आमच्या छोट्या हत्तीला कुठे घेऊन जाऊ कमेंट मध्ये सांगा तुम्ही. हा लडाखला नेल्यावर नको रे बाबा, जास्त लांब होतो. 4x4 आहे ना आपली. हा 4x4 आहे ना. दाढी काढायला पाहिजे का रे, आहेच नाही का तुम्ही? दाढी काढायला पाहिजे. केतन दाढी दाखवू तुझे, टाको रे चिकन्या टाकू ना. नारळ पडून दे डोक्यावर. आमचा चेतन भाई फुल मॅप. याच्यावर चालली आमची ट्रिप चेतन भाईवर. आता कुठं चालले? पारा रोडला जाऊया आता. चेतन सांगेल तिथे पारा रोडला करू ना आपण. स्टोरी डायरेक्ट पारा नाही होत आरसावरती. अगं मी काल तिथं गाडी लावताना पहिली तर पार्किंग करून देत होते, आता नाही देत पार्किंग करून. कारण का पब्लिक भरपूर जमा होतं इथे. कारण फोटो इथे चांगले येतात. चालेल ना तू पण काढू ना. हाय गाईज तुम्ही गाईज सर्व गाईज रस्त्यावर आपल्याकडे चाललो नाही पण इथे चालायची बारी आली. हा ना गाडी चालू नाही बोलतोय काय इकडे चालतात. रोडचा काय पारा रोड ना. हा इथे थांबून देत नाही ना गाडी. आता येतील ते लगेच येतील गाडी काढायला. आपलेच कल्याणचे भाई पोरा लय भरपूर भेटतात गावाले आपल्या इथले. आणि आकाश भाई भाई एक सेकंड सुद्धा गाडी ठेवली नाही, लगेच येतो भाई. काढा गाडी आख्या भाईचे फोटो काढतो मी पण नंतर ब्लॉग कंटिन्यू करू. मी असं आडवा वॉकिंग करीन आडवा करीन हो माय इंग्लिश इथे ना. वाकडा चालशील थोडा धूप आणि ऊन आणि नाही इंग्लिश सण आणि सगळा सूर्यवीर्य इकडे. सूर्य नाही कोलेकरच्या शाळेत शिकल्या. कोलेकरच्या शाळेत चालव ब्लॉक मधल्या कट. हा ब्लॉक मध्ये कट करतो आम्ही. बैठकीला जातो जातो का आदिस्थान होता आमच्या. काय बोलतोय आता आख्याच्या मोबाईल मधून भरपूर फोटो काढल्यात. तर गरम झाले आता मोबाईल. इथे 4-5 फोटो काढले मी. भरपूर काढल्यात. 4च फोटो काढले पण चांगले काढलेत एकदम पोस्ट करण्यासाठी. चेतननी 50 काढल्यात फोटो. बघ चेतन स्वतः सांगतो ते भारी दिसतो तू. निघालो सगळे म्हणून कोकणची गाडी लावली जातात. काय MH-05 चालले त्याच्या पुढे काढायची गाडी आम्हाला. अरे काढायची गाडी जाणार. किती स्टोरी टाकतो किती स्टोरी टाक आम्ही पुढे काढतो. दादा भाई तो बोले पाय घेतले त्याची फास्ट आहे. आता फुल चान्स होते बाईक वाल्याला होते पहिले पुढे टायना असं वाटतं. नाही काहीच नाही. पुढे भाई गेलो जाऊ दे त्याला जाऊ नको. किसका है तुझको इंतजार में हूं ना.
तेव्हा यांचे कधीच फोटो संपणार नाही. हे याला ते व्हिडिओ फोटो आले रत्नागिरीला पोहोचला, अजून 90 किलोमीटर बाकी आहेत, म्हणून थोडा ब्रेक घेतलाय कॉफीचे. तेव्हा किती फोटो काढता क्या भाई, बस ना यो काय होईल, आम्हीच एडिटर आहोत. हाय गाईज, बघू शकता कॉफी सोबत फोटोशूट चालू आहे. फोटो भारी काढतो आपण. माझ्या लग्नाला यालाच फोटोग्राफर ठेवेल. गणपती आलोय. उद्या जाऊ, फक्त ते उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेल. चालेल ना गाईज, अजून आपले 15 दिवस बाकी राहिलेले गाईज. नव्याने उद्या मंदिरात दर्शन घेऊ आणि नव्याने सुरुवात करू सर्व स्नान करून. गाईज चलो 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 चलते हैं चलते रहेंगे. चावी दे गाडीचे. काय म्हणता? गाडी मागे घेता, ठीक आहे. हा गाडी मागे घेतोय. बाल्कनी भेटली आम्हाला. आलोय आता जेवण करायला. भाई भाऊची ड्रेसिंग बघा. काय बोलायचं कमेंट मध्ये, याला रेट टाका किती. काय झालंय? काही नाही रे.